चला भाऊ, मग आपण आता नाही का चाललोय आता रामशेष किल्ला. आता हे प्लॅन अचानक ठरलेलं आहे आमचं सगळ्यांचं. आम्ही अभ्यास करत होतो, हात झोपलेला होता. आता आम्ही ठरवलं की आता आता प्लॅन असा आहे की आम्हाला रामशेष किल्ला तिथे फिरायला जायचंय. तर मित्रांनो, आपण आलोय आता लॉन्ड्री मध्ये. हे बघा, आपल्याला काही कपडे टाकायचे होते लॉन्ड्री मध्ये मित्रांचे, तर ते आता टाकून देऊ. मग आपण इथे लॉन्ड्री वाले दादा आहे, यांच्याशी भेटून घ्या तुम्ही. आपण आता वेट करतो रिक्षाचं. रिक्षा जेव्हा भेटली की आता आपण जो पुढे मित्रांनो आपण बसलोय आता गाडीवरती. आता पुढे आपल्याला आपले दादा पुढे सोडून देत आहे आपल्याला रामशेष किल्ल्याकडे. तर पाऊस पण बघा कसं सुरू होऊन गेलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण जात होतो रामशेष किल्ला, पण आता काय पाऊस सुरू होऊन गेला इथे. आणि आता आम्ही इथे चाय पिली, चाय वगैरे पिली. आता बघू, आता रिक्षा वगैरे किंवा बस आली तर आता पुढे जाऊ. आता आपण पोहोचलोय रामशेष किल्ल्याजवळ. आता इथून आम्हाला थोडं अंतरावरती चढायचं. आता आमचे मित्र पण पुढे तिथे आमच्यासाठी थांबलेले होते. बघा तुम्ही, हे किती भारी व्ह्यू आहे इथनं. आता आम्ही रामशेष किल्ला तर थोडा खाली उभी आहे. हे बघा वरती रामशेष किल्ला दिसते वरती. आता आम्ही जाऊ तिथे वरती. तर बघा कसं जातो आम्ही तिथे वरती. रामशेष किल्ल्याबद्दल माहिती दिलेली गेलेली आहे. आणि इकडच्या साईडला रामशेष किल्ल्याला कसं चढायचं वगैरे हे मॅपिंग केलेलं आहे. तर मग भाऊ, तुम्हाला तर माहिती आहे शॉर्टकट घ्यायचा नान द्या आम्हाला. एवढा शॉर्टकट घेतलाय की आता चढावणं मुश्किल होऊन राहिले. तो पाहूया वर गेल्यावर का. अबे कुंदन को बहुत ही बुरा लग रहा है, हम ऊपर आ चुके हैं. कुंदन की बहुत ज्यादा पट रही है. चप्पल भी है हो रही है उन्हें. तो गाइस, वंस अगेन हम पहुंच चुके हैं हमारे फोर्ट पे. बघा इथं बोर्ड पण दिलेला आहे. पहिलं हे राईट साईडला आहे चुन्याचं मंदिर, त्यानंतर आहे भवानी मंदिर, त्याच्यानंतर आहे हत्ती दरवाजा. तर चला तुम्हाला सगळं दाखवूया. तर हे बघा, आता आपले विवेक दादा सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला पुढे शेअर करतील. तर मित्रांनो, याचं नाव आहे सत्यजित गिरे. क्लासचा आपला टॉपर आहे. विषय नाही मध्ये जसं की तुम्ही बघू शकता. तर आता इथून आपण या रस्त्यातून खाली जाणार आहोत. इथून आपण या रस्त्यातून खाली जाणार आहोत. आपण खाली काढून राहिला ये ना. हे थांबा ना, अरे मी भी आहे ना. त्या दिवशी आपण जसं अजय बडेला भेटले तसंच आज आपल्याला परवाच भेटलाय. हा एकदम तुम्हाला तर माहिती आहे, घर निघताना आपण खूप घाई केली. घाई करता करता जी समोर बॅग दिसते प्रज्वलच्या पाठीवर, तिच्यात आपण खूप कपडे भरले. आपण फोटोशूट करू, असं करू तसं करू. पण इथं आल्यावर सगळं पाण्यात ओरलं झालेलं आहे आणि आपण काहीच फोटोशूट केलेलं नाही. तर चला, तुम्हाला तर आता समजलं असेल की आपल्यासोबत येऊन सण आपण किती एन्जॉय करतो आणि किती कमीत पैशामध्ये आपण फिरतो. तर हे आपण आता तुम्हाला रामशेष किल्ला दाखवला पुरा. हे जे आपला जो व्लॉग झालेला आहे याच्यामध्ये आपण तुम्हाला पुरं कसं चढलो, आपण कसं उतरणार आहोत हे पण दाखवू. पुढे वरती काय सीन होता ते पण दाखवलं. तर तुम्ही प्लीज नक्की जीवनामध्ये एकदा या किल्ल्याला भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.